नमस्कार. चंद्र राशींच्या धनुराशींच्या व्यक्तींना जानेवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनुराशींच्या व्यक्तींना मी काय करू आणि काय नको असं ह्या महिन्यात होईल. म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यांना करायच्या आहेत आणि त्या सगळ्याच गोष्टी एकदम करायला जातील. त्यामध्ये थोडा धोका संभवतो, कारण एकाच वेळी अनेक गोष्टी होऊ शकत नाही. त्याला काहीतरी क्रम असायला हवा, काही एक सिक्वेन्स असायला हवा आणि तो जर असा क्रमाक्रमाने आपण एखाद्या गोष्टी करत गेलं तरच त्याचं योग्य आपल्याला फळ मिळतं. तर त्यांनी हे लक्षात ठेवावं की उत्साह असला, कालावधी अनुकूल असला, ग्रहमान अनुकूल असलं तरी सगळ्याच गोष्टी एकदम होऊ शकत नाही, कारण तुम्ही व्यक्ती एकटेच असता. म्हणजे एकच व्यक्ती जर अनेक गोष्टी एकदम करायला गेली तर सगळ्या ठिकाणी तोंडघशी पडायला होईल. म्हणून त्यांनी त्यातली प्रायोरिटी आहे ती ठरवावी. धनुराशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये आपली प्रायोरिटी ठरवून आपली कामं करावी, म्हणजे त्यांना कुठेही तोंडघशी पडायला होणार नाही. कारण आपला उत्साह आणि आपल्याला ग्रहांची मिळणारी साथ यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की मी हे पण करू शकतो, ते पण करू शकतो, ते पण करू शकतो, पण सगळं करू शकलात तरी ते एका वेळी होणार नाही. त्यामुळे निराशा पदरी येईल. त्यामुळे तुम्ही त्याची एक मालिका ठरवा आणि त्या मालिकेप्रमाणे तुम्ही एक एक काम करत चला, म्हणजे सगळ्या गोष्टीवर तुम्हाला यश मिळेल आणि तो आनंद तुम्हाला एक उपभोगता येईल, असं मला या या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. धनुराशींच्या व्यक्तींना अनुकूल कालावधी या महिन्यामध्ये दिसून येतो. ज्या ज्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत, स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, मनोरंजन करून घ्यायचं आहे, त्या सगळ्या स्पर्धांमध्ये त्यांची घोडदौड दिसून येते असं मी या ठिकाणी म्हणेन. कारण स्वतः बुद्धिमान असून सुद्धा त्याला योग्य जर क्रम आणि तशी जोड मिळाली नाही तर ते कुठेतरी थांबायला होतं. तर या महिन्यामध्ये हे आपण करा, त्यामुळे आपली घोडदौड पुढे पुढे चालू राहील. या महिन्यामध्ये विशेष करून प्रकृतीला तुमच्या काही बाधक गोष्टी दिसत नाहीयेत. पण जर पराक्रम अति झाला, उत्साह अति झाला तर मात्र त्याचं कुठेतरी ब्रेक लागतो किंवा कोणीतरी ते आपल्याला पुन्हा धाडकन काढून खाली पाडून टाकतं. तर असं होऊ देऊ नका. म्हणून मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगतोय. त्याचं कारण असं आहे, अति उत्साहामध्ये अशा गोष्टी घडतात. म्हणून तुम्ही त्या करणार आहात, सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात, त्याबद्दल घाई करू नये. घाई ही संकटाची जननी आहे, म्हणून घाई करू नका असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की त्यांचे उद्योग किंवा स्वतःचे जे काही लघुउद्योग किंवा अगदी ट्रेडिंग म्हणूया, छोटे स्वतःचे एकट्याने करायची गोष्ट, ती सुद्धा या महिन्यामध्ये जपून सावध पवित्रा ठेवून करा. पवित्र हा सावध असला पाहिजे, म्हणजे होणारं नुकसान कमी होतं. म्हणून सावध पवित्र्याने सगळ्या गोष्टी करा, म्हणजे तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्या मुलांना या महिन्यामध्ये प्रगती चांगली दिसून येते. त्या प्रगतीमध्ये चांगला रिप्लाय त्यांना शिक्षकांकडून, आपल्या जे क्लास टीचर्स आहेत त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे तुम्हाला रिप्लाय मिळू शकतो. म्हणजे त्यांची वाहवा होऊ शकते आणि त्या उत्स्फूर्तपणे ते अभ्यासाला पात्र होऊ शकतात. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कौटुंबिक जे काही सपोर्ट आहे तो तुम्हाला या बाबतीत चांगला मिळेल. म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्यामध्ये कुटुंबाने आपल्याला वाहवा करावी लागते किंवा आपल्याला सपोर्ट करावा लागतो. तर ते तुम्हाला तो योग या महिन्यात दिसून येत आहे आणि कुटुंबातून सुद्धा योग्य वाहवा तुमची होईल असं या ठिकाणी दिसतंय. काही आपली खरेदी, वैयक्तिक खरेदी किंवा अशा काही स्वप्नवत खरेदी किंवा बऱ्याच दिवसापासून अमुक एक गोष्ट करायची आहे, अमुक एक खरेदी करायची आहे. स्त्रियांना सुद्धा अशा काही बऱ्याच वर्षापासून करायच्या खरेदी असतात, तर त्या या महिन्यात साध्य होतील. योग्य तो फंड म्हणजे पैसेसुद्धा तुमच्याकडे उपलब्ध राहतील आणि त्या पैशानुसार तुम्ही आपले ठरवलेल्या वस्तू खरेदी, घरासाठी असलेल्या योग्य वस्तू तुम्ही निश्चितपणे
या महिन्यात करू शकता. म्हणजे काही वेळेला असं असतं की घराला डेकोरेटिव्ह करणे किंवा घरात सुस्वरूपता आणणे या महिन्यासाठी तुम्ही खर्च कराल या महिन्यात असं दिसून येतं. तर तो खर्च तुम्ही करायला हरकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला एक आनंद वाटेल आणि तो आनंद सुद्धा आवश्यक आहे असंच मी म्हणेन. जोडीदार तुम्हाला कदाचित या महिन्यात तुमचा समजून घेणार नाही असं दिसतं. काही गोष्टी तुम्हाला वारंवार पटवून द्याव्या लागतील किंवा तुमचं आणि त्यांची लिंक कुठेतरी मिसमॅच होईल की तुम्ही एक सांगताय, पटवून देण्याचा प्रयत्न करताय, पण त्याला मात्र ते पटत नाही आहे. असं होऊ शकतं. पण थोडं आस्ते कदम चालला म्हणजे थोडा वेळ घेतला त्या गोष्टीसाठी तर कालांतराने ही गोष्ट निश्चित चांगली परिवर्तन होऊ शकते. त्यासाठी काळजीचं काही कारण काळजी करायचं काही कारण नाही असंच मला या ठिकाणी दिसून येतं. आपण स्वतः आपल्या शब्दोच्चाराने किंवा आपल्या बोलण्याने कोणी मैत्री तुटू शकते या महिन्यामध्ये, तर ही काळजी आपण अवश्य घ्या. कारण मैत्री कशी होते तर समविचारांचे सम आवडीचे लोक जर एकत्र आले तर मैत्री निर्माण होते. आणि जर कुठेतरी एकमेकाला लागेल असं जर आपल्याकडून बोललं गेलं किंवा आपल्याकडून काही व्यक्त झालं तर आपली मैत्री तुटू शकते. असा हा महिना आहे. तर आपली मैत्री जी आहे ती तुटू नये, अखंडित राहावी असं मलाही वाटतं. म्हणून तुम्ही ही स्वतः काळजी घ्या म्हणजे तुमच्या मैत्रीमध्ये काही बाधा येणार नाही असं या ठिकाणी दिसतं. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या ठिकाणी आपण स्वतः बोलून काही गोष्टीला आपत्ती ओढवून घेऊ नका. कारण काही वेळेला आपण कारणापेक्षा जास्त बोलतो आणि आपल्यावर काही आपत्ती येते किंवा बोलण्यात फसतो आपण. असं होण्याची शक्यता या महिन्यात दिसून येते. त्या गोष्टी टाळण्याकडे तुमचा कल असू द्या हेच मला वॉर्निंग तुम्हाला या ठिकाणी द्यायचे. हे होतं धनुराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.